मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। मारेगाव येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मारेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दिनांक 24 जुलै 2025 रोजी गुरुवारी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचा एक भाग म्हणून मारेगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील वणी मारेगाव कला वाणिज्य महाविद्यालय मार्गावर शांततेत आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ जाहीर करणे, 7/12 कोरा आदेशाची अंमलबजावणी तसेच इतर प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर करण्याची मागणी यावेळी जोरदारपणे करण्यात आली। पावसाच्या सरींमध्ये कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने घोषणाबाजी करत होते। काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, तर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता। हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष मोबिन शेख यांच्या आदेशाने मारेगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले। या आंदोलनात तालुका अध्यक्ष सचिन वासेकर, उपाध्यक्ष देवीदास भोयर, युवक तालुका अध्यक्ष जयंत उईके, तालुका उपाध्यक्ष संकेत मानकर, तालुका सचिव योगेश विलास गानफाडे, तालुका संघटक आकाश लक्ष्मण नांदेड, कोषाध्यक्ष अभिजित देवराव सोयाम यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। राज्य सरकारच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने भविष्यातही ठोस लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। मी युवा तालुका अध्यक्ष जयंत उईके। आपण आज 24 तारीख चक्काजाम आंदोलन बच्चू भाऊंनी ठरवल्याप्रमाणे इथं राबवला व सरकारला सांगितलं की शेतकरी हा झोपलेला नसून जागृत आहे व शेतकरी पुत्र या पाण्यात सुद्धा या आंदोलनात आले व त्यांचा सहभाग दिसून पडला। त्याच्यामुळे सरकारनं जबाबदार खबरदारी घ्यावी की शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी जसे MRGS व शेतकरी कर्जमाफी निवडणुकी अगोदर आश्वासन देऊन, खोटे आश्वासन देऊन शेतकरी व शेतमजुरांचे मत घेतले, तसेच त्यांचा आक्रोश पाहून सरकारने जागृत व्हावं। कारण की महाराष्ट्रामध्ये 80% हा समाज सामान्य वर्गाचा आहे व तो शेतीशी जुळलेला आहे। आज विदर्भामध्ये बेरोजगारी, लाचारी, दिव्यांग बांधवांना मानधन नाही, हे सर्व लोकतंत्रामध्ये चालणार नाही। कारण की लोकतंत्रात हे आम्ही लोकांनी तुम्हाला प्रतिनिधित्व निवडून दिलेलं आहे। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही असे जर वागलात येणाऱ्या भविष्यात तर लोक तुमचा बहिष्कार करतील व तसेच बच्चू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आज जर या चक्काजाम आंदोलनाची तुम्ही जर खबरदारी घेतली नाही तर आम्ही 2 ऑक्टोबरला मंत्रालयात जाऊन घुसून तिथे आम्ही गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करू। धन्यवाद।